Hello everyone, this is Sanjog Jadhav here. Today I am going to discuss your first chapter. सो मित्रांनो, लास्ट 3 लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की पार्टनरशिप म्हणजे काय, पार्टनरशिपचं मीनिंग, पार्टनरशिपचं डेफिनेशन आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट येतो त्या चॅप्टरमधला, ते म्हणजे फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म. फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म हे मी तुम्हाला एक्सप्लेन केले होते, मिनिंगसुद्धा सांगितलं होता, डेफिनेशनसुद्धा सांगितलं होतं. इंडियन पार्टनरशिप ॲक्ट कधीपासून काय आला होता हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं की एखादा पार्टनर, जर एखाद्या पार्टनर्सला 2 किंवा 3 अधिक पार्टनरला बिझनेस करायचा असेल तर त्यांना कसा बिझनेस करायला पाहिजे, तो कशा कंडिशननुसार बिझनेस चालू केला पाहिजे, काय काय रूल्स रेग्युलेशन असतात, जर त्यांना ॲग्रीमेंट करायचं असेल तर ॲग्रीमेंट करण्यासाठी काय काय इम्पॉर्टंट आहे, कोणत्या ॲग्रीमेंट केला पाहिजे, त्या ॲग्रीमेंटमध्ये काय काय गोष्टी इन्क्लूड असले पाहिजेत. लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं, तिसऱ्या लेक्चरमध्ये पार्टनरशिप डीड. आता पार्टनरशिप डीड म्हणजे काय हे सुद्धा मी सांगितलं होतं. पार्टनरशिप डीड जर करायची असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे त्यातला सगळ्यात बेसिक पॉईंट म्हणजे काय की ती पार्टनरशिप जी डीड असते ती रिटर्न असली पाहिजे. मग तो रिटर्न पार्टनरशिपमध्ये कोणकोणते कंटेंट्स असतात, तर बिझनेसचं नाव, बिझनेसचं ॲड्रेस, पार्टनरचं नाव, पार्टनरचा ॲड्रेस, पार्टनरची सगळी इन्फॉर्मेशन, रेट ऑफ इंटरेस्ट, कॅपिटल, ड्रॉईंग, या सगळ्या गोष्टी असतात की काय काय बिझनेस तुम्ही कसा कसा चालवणार आहात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या पार्टनरशिप डीडमध्ये लिहाव्या लागतात, इन्क्लूड कराव्या लागतात. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या. तुम्हाला पार्टनरशिप म्हणजे काय आत्तापर्यंत नक्की समजलं असेल. जर नसेल समजलं तर तुम्ही नक्की त्या व्हिडिओ चेक करा, म्हणजे तुम्हाला कळेल. बघा पुन्हा एकदा, मग तुमच्या लक्षात येईल की पार्टनरशिप म्हणजे नक्की काय. सो आजच्या या चौथ्या लेक्चरमध्ये मी आज तुम्हाला काय सांगणार आहे, तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, आत्तापर्यंत आपण थेरॉटिकल शिकत गेलो आहे. आत्तापासून ह्या लेक्चरपासून आपण प्रॅक्टिकली शिकायला सुरुवात करणार की तुम्हाला प्रॅक्टिकली जो फायनल अकाउंट आहे तो एक्झॅक्टली कसा आहे, 11वीच्या रिलेटेडला आहे का. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की 11वीला सुद्धा तुम्हाला फायनल अकाउंट होता. त्या फायनल अकाउंट सारखाच आत्तासुद्धा 12वीला फायनल अकाउंट आहे, सेम आहे, वेगळा काही फरकच नाही आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करणार आहे. 11वीमध्ये जो तुम्हाला फायनल अकाउंट होता त्याच्यामध्ये तुम्ही काय काय केलं, एक ट्रेडिंग अकाउंट बनवला, दुसरा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवला आणि तिसरा बॅलन्स शीट बनवायचा, बरोबर. 3 अकाउंट बनवायचे आहेत. इथं सुद्धा सेम तुम्हाला 3च अकाउंट बनवायचे आहेत, ट्रेडिंग, पी&एल आणि बॅलन्स शीट. ट्रेडिंग, पी&एल आणि बॅलन्स शीट असे 3 तुम्हाला अकाउंट्स बनवायचे आहेत. सेम 12वीचा फायनल अकाउंटसुद्धा जसा तुम्ही 11वीमध्ये सॉल्व केला आहे एक्झॅक्टली सेम तुम्हाला आत्ता तसाच सॉल्व करायचा आहे. इज इट क्लिअर? इथपर्यंत कळते सर्वांना की मला काय सांगायचं आहे तुम्हाला, की मी आत्ता तुम्हाला सांगणार आहे ह्या लेक्चरमध्ये की पार्टनरशिपचा प्रॉब्लेम, जो फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम आहे तो एक्झॅक्टली तुम्हाला कसा सॉल्व करायचा आहे ते मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. वन बाय वन आपण बघणार आहोत की एक्झॅक्टली पार्टनरशिप फर्म हे तुम्हाला सॉल्व कसं करायचं आहे आणि एक्झॅक्टली फायनल अकाउंट म्हणजे काय. तुम्हाला मी 11वी शिकवत असताना पण सांगितलं होतं फायनल अकाउंट म्हणजे काय, तर वर्षभरात तुमच्या बिझनेसमध्ये जे काही खर्च, इन्कम, असेट, लायबिलिटी, इन्व्हेस्टमेंट, या सगळ्या गोष्टी, ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या वर्षभरात, त्या सगळ्या वस्तूंचं एक कॅल्क्युलेशन करून एक फायनल अमाऊंट वर्षाच्या शेवटी आपल्याला प्रॉफिट किती झाला, लॉस किती झाला, कोणत्या वस्तू किती उरल्या आहेत, कोणत्या वस्तू किती कमी झाल्या, या सगळ्या गोष्टीचं एक आपल्याला लास्टला एक समजावं म्हणून आपण एक फायनल अकाउंट तयार करतो, ज्यामधून आपल्याला कळतं की आपल्या बिझनेसमध्ये काय काय शिल्लक आहे, बिझनेसमधून काय काय गेलं आहे, बिझनेसमध्ये काय काय आलं आहे आणि आपल्याला बिझनेसमधून किती प्रॉफिट झाला. ह्या सगळ्या सिस्टीमला म्हटलं जातं फायनल अकाउंट. पुन्हा एकदा फायनल अकाउंटची मी प्रोसिजर तुम्हाला सांगतो. एक्झॅक्टली फायनल अकाउंट बनतो कसा, तर सगळ्यात इम्पॉर्टंट 11वीचा तुम्हाला सगळ्यात पहिला चॅप्टर होता बुक किपिंग. ते इंट्रोडक्शन वगैरे तुम्ही बघितलं असेल. बुक किपिंग म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे, बिझनेसचे सगळे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करून ठेवलं. त्याच्यानंतर तुम्हाला जर्नल माहिती असेल, ते जे ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करून ठेवतो ते एका जर्नल एंट्रीमध्ये बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करतो. त्याच्यानंतर त्याचे लेजर तयार करतो. लेजर केल्यानंतर ते सबसिडरी बुकमध्ये टाकतो. हे सगळे चॅप्टर होते बरं का, तुम्हाला नीट ऐका. पहिला होता बुक किपिंग, त्याच्यानंतर डबल एंट्री बुक किपिंग, त्याच्यानंतर जर्नल, लेजर, सबसिडरी, डेप्रिसिएशन, त्याच्यानंतर सिंगल एंट्री आणि मग फायनल अकाउंट. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला होत्या. ह्या सगळ्या गोष्टी झाल्याशिवाय फायनल अकाउंट बनत नाही. म्हणून फायनल अकाउंट हा वर्षाच्या शेवटी बनवला जातो. म्हणून तुम्हाला सांगितले की फायनल अकाउंटचा अर्थ काय, की वर्षाच्या शेवटी तुमच्या बिझनेसमध्ये काय काय शिल्लक आहे, बिझनेसमधून काय काय गेलं आहे, बिझनेसमध्ये काय काय आलं आहे, या सगळ्या गोष्टीची एक गोळाबेरीज केली जाते. त्या अकाउंटला म्हटलं जातं फायनल अकाउंट.
आणि हे फायनल अकाउंट तुम्हाला जर प्रिपेअर करायचं असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्हाला काय काय तयार करायला लागतं. 3 गोष्टी तयार करायला लागतात मित्रांनो. हे तुम्हालाही माहिती आहे, 11वीमध्ये पण केलं आहे तुम्ही. एक म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, दुसरं म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि तिसरं म्हणजे मित्रांनो तुम्हाला बनवायचं असतं बॅलन्स शीट. इज इट क्लिअर? तुम्हाला PDF मध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकता. जर 11वीचा बुक असेल तर तुम्ही 11वीच्या बुकमध्ये सुद्धा चेक करा. 11वीचं आणि आत्ताचं 12वीचं फायनल अकाउंट काहीही फरक नाही आहे. फरक मात्र एकच, तिथं 1 पर्सन होता, इथं तुम्हाला 2 पर्सन असतात. पार्टनरशिपचा अर्थ 2. त्यामुळे 2 पार्टनर म्हणजे 2 लोकांचा तुम्हाला फायनल अकाउंट तयार करायचा आहे. तर तो कसा तयार करायचा किंवा सॉल्व कसं करायचं, सेम 11वीसारखं सॉल्व करायचं आहे. वेगळं काही मित्रांनो करायचं नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तिथं 1 पर्सन होता, इथं 2 पर्सन असणार आहेत. इज इट क्लिअर? 11वीमध्ये सॉल्व करताना फायनल अकाउंट 1 पर्सन होता, इथे तुम्हाला सॉल्व करताना 12वीमध्ये 2 पर्सन असणार आहेत. बाकी 11वीचा फायनल अकाउंट आणि 12वीच्या फायनल अकाउंटमध्ये काडी मात्रही फरक नाही आहे. तिथं जसा प्रॉब्लेम सॉल्व केला, तिथं सुद्धा 11वीमध्ये सुद्धा ट्रेडिंग बनवला, 12वीमध्ये सुद्धा ट्रेडिंग बनवायचंच आहे. 11वीत P&L बनवला, इथं सुद्धा प्रॉफिट अँड लॉस P&L बनवायचंच आहे. तिथं सुद्धा बॅलन्स शीट बनवली, इथं सुद्धा बॅलन्स शीट बनवायची. म्हणजेच 11वीमध्ये जशी सॉल्व करण्याची पद्धत होती, पोस्टिंग करण्याची पद्धत होती, ट्रेडिंग, बॅलन्स शीट आणि P&L बनवायची सिस्टीम होती, इथं सुद्धा सेम ॲज इट इज. फॉर्मॅटसुद्धा सगळ्यांचा सेम तसाच बनवायचा आहे. वेगळं काहीही तुम्हाला करायचं नाही आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं आहे का मला काय सांगायचं आहे? ओके. आता तुम्हाला फायनल अकाउंट म्हणजे काय कळलं. वर्षाच्या शेवटी बिझनेसमध्ये सुरुवातीपासून जे काही खर्च, इन्कम जे काही होत असतात, जाणं येणं, या सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज केली जाते. त्याच्यातून एक फायनल अमाऊंट तयार केली जाते. तुम्हाला प्रॉफिट झाला की लॉस झाला हे क्लिअर केलं जातं. त्या सगळ्या सिस्टीमला म्हटलं जातं फायनल अकाउंट. ओके. सो आपण आता 1 बाय 1 बघणार आहोत की एक्झॅक्टली फायनल अकाउंटमध्ये जे काय तुमचे अकाउंट्स आहे. मी आता काही जास्त भाबड पसारामध्ये तुम्हाला शिकवत बसणार नाही आहे, कारण ऑलरेडी तुम्हाला 11वीमध्ये झालं आहे. मी डिरेक्टली तुम्हाला सांगणार आहे की प्रॉब्लेमचा फॉर्मॅट कसा असतो, प्रॉब्लेम कसा असतो. तुम्हाला माहिती आहे सर्वांना, प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिलेला असतो. त्या ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला काहीतरी पोस्टिंग्स असतात, नावं असतात, त्यांची अमाऊंट असते. क्रेडिट साईडला काहीतरी पोस्टिंग्स असतात, त्यांची नावं असतात. मग ह्या प्रॉब्लेमवरून तुम्हाला खाली एक ॲडजस्टमेंट दिलेले असतात 4-5-6. त्या 5 ते 6 ॲडजस्टमेंटमधून तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचा असतो. हा बेसिक फॉर्मॅट असतो तुम्हाला. म्हणजे प्रॉब्लेम कसा असतो फायनल अकाउंटचा, ते एक ट्रायल बॅलन्स दिलेला असतो, त्या ट्रायल बॅलन्सच्या खाली ॲडजस्टमेंट्स असतात. हा तुमचा प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम सॉल्व झाला तो बघितला तुम्ही की त्याच्यावरून तुम्हाला सोल्युशनसाठी किती स्टेटमेंट तयार करायचे असतात? 3. एक ट्रायल बॅलन्स ट्रेडिंग अकाउंट, दुसरा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तिसरा बॅलन्स शीट. या 3 गोष्टी तुम्हाला बनवायच्या आहेत आणि ह्या 3 गोष्टींवरूनच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व केला जातो. क्वेश्चन समजला कसा येतो, तर तुम्हाला ट्रायल बॅलन्स येतो, त्याच्या खाली ॲडजस्टमेंट. हा झाला तुमचा क्वेश्चन. ट्रायल बॅलन्स म्हणजे काय हे मी तुम्हाला दाखवेन. आणि ॲक्च्युली गेल्या वर्षी तुमच्या जर लक्षात असेल, मेमरी जर लॉस नसेल तर तुम्ही बघा 11वीचं बुक अजून पण तुमच्याकडे असेल, फायनल अकाउंट काढून चेक करा, तुम्हाला नक्की कळेल की ट्रायल बॅलन्स म्हणजे काय. मी तुम्हाला सांगतोय, पुन्हा पुन्हा बोलतोय, प्रॉब्लेम म्हणजे काय फायनल अकाउंटचा ट्रायल बॅलन्स, आणि ट्रायल बॅलन्सच्या खाली ॲडजस्टमेंट असतात. त्या ॲडजस्टमेंट आणि त्या ट्रायल बॅलन्सवरून आपल्याला सोल्युशनचे 3 स्टेटमेंट करायचे असतात. फर्स्ट इज द ट्रेडिंग अकाउंट, सेकंड इज द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, अँड थर्ड इज द बॅलन्स शीट. इज इट क्लिअर? तुम्हाला 3 स्टेटमेंट कळाले. तर मी तुम्हाला 1 बाय 1 सांगणार आहे की एक्झॅक्टली काय असतात ह्या गोष्टी. ओके. सो लक्ष ठेवा. सो मित्रांनो, आपण आता सुरू करणार आहोत. मी मगाशी तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं की तुम्हाला एक 11वीमध्ये जो फायनल अकाउंटचा क्वेश्चन होता तो अशा पद्धतीनं होता. फायनल अकाउंट क्वेश्चन तुम्हाला खाली एक ट्रायल बॅलन्स दिलेला असायचा. त्या ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला काही असेट्स आणि एक्सपेन्सेस असायचे. पुन्हा क्रेडिट साईडला काही सगळ्या लायबिलिटीज आणि इन्कम. तुम्हाला आठवत असेल तर बघा, मी त्या पद्धतीनं फॉर्मॅट तयार केला आहे की तुम्हाला फायनल अकाउंटचा क्वेश्चन असतो कसा, तो मी क्लिअर कट तुम्हाला इथं लिहून दिलेला आहे की फायनल अकाउंटचा क्वेश्चन कसा असतो. तर एक ट्रायल बॅलन्स दिलेला असतो तुम्हाला लेजरच्या फॉर्मॅटमध्ये. डेबिट साईडला काही पोस्टिंग्स असतात, नावं असतात, त्याच्यामध्ये सगळे ॲसेट्स असतात आणि सगळे एक्सपेन्सेस असतात. क्रेडिटला सगळ्या लायबिलिटी आणि इन्कम असतात. तुम्हाला एक फॉर्मॅट म्हणजे फॉर एक्झाम्पल इकडे बिल्डिंग, मशिनरी, ओपनिंग स्टॉक, परचेसेस एक्सेट्रा सगळा, सॅलरी वगैरे असं सगळे खर्च आणि असेट दिलेले असतात. आणि ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला सगळ्या लायबिलिटी आणि सगळे इन्कम दिलेले असतात. तर ह्या प्रॉब्लेमवरून तुम्हाला त्या प्रॉब्लेमच्या खाली काहीतरी ॲडजस्टमेंट्स असतात. ॲडजस्टमेंट तुम्हाला 11वीचे आठवत असतील तर बघा, एक असतो क्लोजिंग स्टॉक किंवा मग आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किंवा लायबिलिटीज वगैरे सगळे ॲडजस्टमेंट असतात. तुम्हाला 11वीच्या बुकमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसून येईल. आता हा झाला तुमचा बेसिक फॉर्मॅट. हा ट्रायल बॅलन्स आणि ट्रायल बॅलन्सच्या हे ॲडजस्टमेंट. ह्या अख्ख्या प्रॉब्लेमवरून
तुम्हाला फायनल अकाउंट सॉल्व करायचा होता. 11वीमध्ये तुम्ही सुद्धा फायनल अकाउंट सॉल्व केला होता. हा जर तुमचा फॉर्मॅट आता 12वीला सुद्धा तुम्हाला हे सेमच आहे. 12वीला सुद्धा तुम्हाला ट्रायल बॅलन्सचा प्रॉब्लेम म्हणजे फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम अशाच ट्रायल बॅलन्समध्ये विचारला जाईल, ज्याच्या डेबिट साईडला हे असं दिलं जाईल, क्रेडिट साईडला हे अशा काही लायबिलिटीने इन्कम दिले जातील आणि खाली काहीतरी ॲडजस्टमेंट दिले जातील. अशा टाईपचा प्रॉब्लेम तुम्हाला 11वीमध्ये पण होता. अशा टाईपचा प्रॉब्लेम तुम्हाला आत्ता 12वीमध्ये सुद्धा आहे. त्यासाठी मी तुम्हाला हे तयार करून दाखवलं की तुमचा अशा टाईपचा प्रॉब्लेम असणार आहे. ट्रायल बॅलन्स अशा टाईपचा असणार आहे. आता हा प्रॉब्लेम आता ह्याचं सोल्युशन कसं केलं जातं 11वीमध्ये बघा तुम्ही सोल्युशन कसं करायचं बघा मी इथं क्लिअर कट दिलेलं आहे. फायनल अकाउंट सोल्युशन स्टेटमेंट. फायनल अकाउंट सॉल्व करण्यासाठी कोणकोणते स्टेटमेंट तयार करावे लागतात तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पहिला अकाउंट ट्रेडिंग अकाउंट ओपन करावा लागतो. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन करावा लागतो आणि त्याच्यानंतर बॅलन्स शीट. तुम्हाला जर नीट आठवत असेल तर पुन्हा एकदा बघा 11वीमध्ये हा प्रॉब्लेम असा यायचा. त्या प्रॉब्लेमवरून तुम्हाला सोल्युशनचे हे 3 स्टेटमेंट तयार करायला लागायचे. पहिला ट्रेडिंग, दुसरा प्रॉफिट अँड लॉस आणि तिसरी बॅलन्स शीट. इथपर्यंत कळतंय तुम्हाला. आता मी 1 बाय 1 तुम्हाला सांगणार आहे की ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट कसा असतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट कसा असतो आणि बॅलन्स शीटचा फॉर्मॅट कसा असतो. सो 1 बाय 1 आपण बघणार आहोत. पहिला आपण बघणार आहोत फॉर्मॅट ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटचा ॲक्च्युली फॉर्मॅट मित्रांनो काय असतो तर बघा इथं क्लिअर कट दिलेला आहे मी तुम्हाला समजेल की ॲक्च्युली ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट काय. म्हणून वरती दिलं आहे फॉर्मॅट ऑफ ट्रेडिंग अकाउंट. सेम लेजरमध्ये प्रॉब्लेम तयार करतात पर्टिक्युलर अमाऊंट. तर मी एकच अमाऊंटचा कॉलम तयार केला आहे, तुम्हाला 2 करायचे आहेत. ओके, तुम्ही 2 कॉलम तयार केले तरी चालतील. मी सध्या एकच तयार केलेलं आहे. 2 अमाऊंटचे कॉलम तयार केले तरी चालतील. तुम्ही तुमच्या पद्धतीनं तयार करू शकता. इज इट क्लिअर. आता फॉर्मॅट ऑफ ट्रेडिंग अकाउंट पर्टिक्युलरमध्ये काय दिलेलं आहे बघा. ओपनिंग स्टॉक येतो, परचेसेस येतात, क्रेडिट साईडला सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक येतात. हे तुम्हाला मे बी आठवत असेल. हे सोल्युशन आहे. सोल्युशनचा पहिला अकाउंट कोणता ट्रेडिंग अकाउंट. त्याचा फॉर्मॅट असा तयार करायचा. पर्टिक्युलर 2 अमाऊंटचे कॉलम, पर्टिक्युलर 2 अमाऊंटचे कॉलम. डेबिट साईडला काय येतात तर सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस येतात. पण स्टार्टिंगला सगळ्यात इम्पॉर्टंट ओपनिंग स्टॉक आणि परचेसेस. जर तुम्ही 11वी नीट केली असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की ट्रेडिंगच्या डेबिटला नेहमी पहिले ओपनिंग स्टॉक आणि परचेसेस येतात आणि त्याच्यानंतर सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस. आता कोणकोणते डायरेक्ट एक्सपेन्सेस असतात मी तेव्हा तुम्हाला नेक्स्ट पेज तुम्हाला तुमच्या PDF आहे तेव्हा तुम्ही चेक करू शकता की कोणकोणते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येणारे पोस्टिंग असतात आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला येणारे पोस्टिंग हे असतात. मित्रांनो लक्षात ठेवा इथं सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक सगळ्यात 2 गोष्टी ह्या इम्पॉर्टंट असतात. पहिलं म्हणजे सेल्स आणि दुसरं म्हणजे क्लोजिंग स्टॉक. आणि ह्या सगळ्या दोन्ही गोष्टीला काय म्हटलं जातं डायरेक्ट इन्कम. इथपर्यंत आले लक्षात. आता फॉर्मॅट ऑफ ट्रेडिंग अकाउंट सोपा पद्धतीने मी 11वीमध्ये पण शिकवला होता. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस येतात. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सगळे डायरेक्ट इन्कम येतात. हा इन्कम आहे. इथपर्यंत कळालं. म्हणजे ट्रेडिंगसाठी डायरेक्ट शब्द आहे. डेबिटला एक्सपेन्सेस आणि क्रेडिटला इन्कम. कळालं इथपर्यंत. ट्रेडिंगच्या डेबिटला डायरेक्ट एक्सपेन्सेस, ट्रेडिंगच्या क्रेडिटला डायरेक्ट इन्कम. सोप्या पद्धतीनं कळालं आहे. आणि हे दोन गोष्टी लक्षात ठेवायचा. ट्रेडिंगच्या डेबिटला डायरेक्ट एक्सपेन्सेस जरी येत असले तरी पहिले ओपनिंग स्टॉक आणि परचेसेस आणि त्याच्यानंतर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिले सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक. ह्या 2 गोष्टी येणारच मित्रांनो. सो तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहेच आहे. आता आपण बघणार आहे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जो आहे त्याचा फॉर्मॅट कसा असतो. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट आपण मित्रांनो बघणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट म्हणजे काय असतो तर तुम्हाला जसा मगाशी तयार केला आहे पण तसाच तयार करणार आहोत. बघा इथं दिलेलं आहे वरती फॉर्मॅट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. फॉर्मॅट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय तर सेम पर्टिक्युलर मी इथं एकच अमाऊंटचा कॉलम तयार केला आहे. तुम्हाला 2 तयार करायचे आहेत. त्याच्यानंतर पर्टिक्युलर आणि अमाऊंटचा कॉलम. आता जसं तिथं दिलं होतं फॉर्मॅट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इथं सुद्धा फॉर्मॅट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. पहिलं आहे बघा सॅलरी. नेहमी लक्षात ठेवा सॅलरी पहिलीच येते. त्याच्यानंतर बाकीचे काय काय असतात तर ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला काय येतात सगळे ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला काय येतं मित्रांनो बघा मी इथं क्रेडिट साईड पण लिहिलेली आहे. तुम्हाला जर दिसत नसेल तर क्लिअर कट दाखवतो तुम्हाला. इथं दिलेलं आहे क्रेडिट साईडला ऑल इनडायरेक्ट इन्कम. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला
ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ऑल इनडायरेक्ट इन्कम. म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं असेल प्रॉब्लेमच्या म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला नेहमी एक्सपेन्सेसच येतात आणि ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला नेहमी इन्कमच येतात. इथपर्यंत कळालं आहे. आता हे तुम्हाला कळावं म्हणून मी लिहिले कमिशन रिसिव्ड वगैरे सॅलरी म्हणून. आणि लक्षात पण तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ऑल इनडायरेक्ट इन्कम. आता कोणते असतात ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि कोणते असतात ऑल इनडायरेक्ट इन्कम हे तुम्हाला बुकमध्ये फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. तुमचा PDF तुम्ही चेक करा. तुम्हाला जेवढे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जेवढे पोस्टिंग सापडतील सॅलरीच्या बरोबर ते सगळे आहेत इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि प्रॉब्लेमच्या तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जेवढे इनडायरेक्ट इन्कम सापडतील ते म्हणजे जे काय पोस्टिंग कमिशन रिसिव्ड वगैरे सापडतील ते सगळे ऑल इनडायरेक्ट इन्कम्स आहेतच आहेत. इथपर्यंत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट काय आला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला काय येतात इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला काय येतात ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इन्कम. हा आहे त्याचा बेसिक फॉर्मॅट. आय थिंक तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल की तुम्हाला नक्की करायचं आहे काय. 11वीमध्ये सुद्धा मित्रांनो हे होतं. तुम्हाला वेगळं मी काही सांगित नाही आहे. जे 11वीमध्ये होतं तेच 12वीमध्ये सुद्धा सेम आहे. हे मी तुम्हाला 11वीचं शिकवतोय बट हे 12वीमध्ये सुद्धा तुम्हाला तेच आहे वेगळं काही नाही आहे. सो थर्ड आपण काय शिकणार आहोत तर तुमचा बॅलन्स शीटचा फॉर्मॅट ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटचा फॉर्मॅट काय असतो सर्वांना माहिती आहे. लायबिलिटी साईड असते ॲसेट साईड असते. लायबिलिटीला कोणकोणत्या लायबिलिटी कॅपिटल क्रेडिटर्स बिल्स पेबल सगळे प्रॉब्लेममध्ये असतात. ट्रायल बॅलन्समधून उचलायचे सरळ लायबिलिटीला टाकून द्यायचे. असेट कॅश बँक बिल्डिंग एक्सेट्रा सगळ्या असेट्स असतात. तुम्हाला बॅलन्स शीटचा फॉर्मॅट लक्षात ठेवायची काही गरज नाही. लायबिलिटी आणि असेट्स हे सगळा बॅलन्स शीटचा असा फॉर्मॅट असतो. तर इथपर्यंत तुम्हाला कळालं आहे का. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय हे समजणं खूप गरजेचं आहे. सो आपण बघणार आहोत की डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय. मित्रांनो डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय तर असे खर्च जे फॅक्टरीच्या रिलेटेड जे काही असतात. मी काय म्हणतोय ते नीट आहे का. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय तर फॅक्टरी आणि फॅक्टरीच्या रिलेटेड जे काही खर्च असतील ते सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हटलं जातं. इथपर्यंत कळालं. सगळ्यात दुसरा पॉईंट इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आता इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय अपोजिट. ऑफिस कमर्शियल म्हणजेच ऑफिसच्या रिलेटेड जे काही खर्च असतात त्याला म्हटलं जातं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस समजलं काय तर फॅक्टरी रिलेटेड जे काही खर्च असतील त्याला म्हटलं जातं डायरेक्ट. आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कोणाला म्हटलं जातं ऑफिस रिलेटेड एक्सपेन्सेस. ऑफिस रिलेटेड जे काही एक्सपेन्सेस असतात त्याला सगळ्याला काय म्हटलं जातं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. कळालं इथपर्यंत. आणि हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कुठं आहे आपल्या फॉर्मॅटमध्ये तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस तुम्हाला दिलेले आहेत. इथपर्यंत तुम्हाला कळालं आहे की मला काय सांगायचं आहे. मग पुन्हा एकदा मी सांगतोय तुम्हाला की प्रॉब्लेम कसा असतो तर तुम्हाला ट्रायल बॅलन्सचा प्रॉब्लेम दिलेला असतो. हा आहे तुमचा ट्रायल बॅलन्स. असा तुमचा फायनल अकाउंटचा क्वेश्चन असतो. हा तुमचा फायनल अकाउंटचा क्वेश्चन आहे. फायनल अकाउंटच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला डेबिट साईडला सगळे असेट दिलेले असतील एक्सपेन्सेस दिले असतील. लायबिलिटी क्रेडिट साईडला सगळे लायबिलिटी आणि इन्कम दिलेले असतील. त्याच्यानंतर खाली ॲडजस्टमेंट दिले असतील. आता ॲडजस्टमेंट कोणकोणते असतात तर 11वीमध्ये जर तुम्ही बघितले असाल तर पहिलीच ॲडजस्टमेंट असते क्लोजिंग स्टॉक अमाऊंट. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वगैरे असते किंवा मग आउटस्टँडिंग इन्कम असू शकते किंवा मग डेप्रिसिएशन किंवा RDD किंवा बॅड डेप्ट्स ह्या सगळ्या ॲडजस्टमेंट्स असतात. तुम्हाला जर लक्षात असतील तर तुम्ही बघू शकता. ह्या सगळ्या ॲडजस्टमेंट म्हणजे ह्या प्रॉब्लेमवरून तुम्हाला 3 सोल्युशनचे स्टेटमेंट बनवावे लागतात. फर्स्ट इज द ट्रेडिंग अकाउंट, सेकंड इज द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड थर्ड इज द बॅलन्स शीट. आता ह्या प्रत्येकाचा फॉर्मॅट तुम्हाला मी 1 बाय 1 इथं दाखवला आहे. तुम्ही बुकमध्ये सुद्धा तुमच्या PDF बघू शकता. फॉर्मॅट ऑफ ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय मित्रांनो मी मगाशी पण सांगितलं फॅक्टरीच्या रिलेटेड एक्सपेन्सेस सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस असतात. आणि डायरेक्ट इन्कम म्हणजे कोणते सेम फॅक्टरीच्या रिलेटेड जे काही इन्कम असतात ते सगळे डायरेक्ट इन्कम असतात. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट. आता मित्रांनो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट क्लिअर कट मगाशी मी तुम्हाला दाखवला होता. सेम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट, सेम डेबिट साईड, क्रेडिट साईड, सॅलरी वगैरे इथं ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, त्याच्यानंतर बाय कमिशन, ऑल इनडायरेक्ट इन्कम. आता ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे कोणाच्या रिलेटेड, तर ऑफिसच्या रिलेटेड जे काही खर्च असतात त्याला सगळ्याला म्हणणार ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि हे ऑफिसच्याच रिलेटेड जे काही इन्कम असतात त्या सगळ्याला आपण म्हणणार ऑल इनडायरेक्ट इन्कम. इथपर्यंत कळालं. त्याच्यानंतर बॅलन्स शीटचा फॉर्मॅट. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा, मी सांगायला तुम्हाला मगापासून विसरलो आहे पण आत्ता माझ्या लक्षात आलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी हा जो फॉर्मॅट ट्रेडिंग अकाउंटचा तयार केला आहे तुम्ही जर नीट बघितलं तर बघा इथं मी डोक्यावरती डेबिट लिहिलं आहे, इकडे ह्याच्या डोक्यावरती क्रेडिट लिहिलं आहे. ही तुमची डेबिट साईड. इथं नेहमी प्रॉब्लेम सोल्युशन तयार करताना जेव्हा सोल्युशनचे हे 3 फॉर्मॅट तुम्ही तयार कराल किंवा सोल्युशनचे 3 स्टेटमेंट तुम्ही तयार कराल तेव्हा तयार करताना डेबिट आणि क्रेडिट लिहायला विसरायचं नाही. पुन्हा एकदा बेसिक गोष्ट बघा, मी इथं स्टार्टिंगला ओपनिंग स्टॉक आणि परचेसेस लिहायच्या आधी हा टू शब्द लिहिलेला आहे, टू. आणि इकडं सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक लिहायच्या आधी बाय लिहिलं आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ह्या बेसिक गोष्टी. जेव्हा सोल्युशनचा तुम्ही स्टेटमेंट तयार करता तेव्हा डेबिट आणि क्रेडिट लिहायला विसरायचं नाही. कुठलाही पोस्टिंग डेबिटला लिहिताना टू आणि क्रेडिटला लिहिताना बाय लिहायचं आहे. सेम जे रूल मी तुम्हाला आत्ता सांगितले ते सगळे रूल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला सुद्धा अप्लाय होतात मित्रांनो. चेक करा तुम्ही. मी सुद्धा इथं लिहिलं आहे बघा, डेबिट डोक्यावरती स्टार्टिंगला डेबिट लिहिलं आहे आणि इकडे डोक्यावरती क्रेडिट लिहिलं आहे. इथपर्यंत कळालं. त्याच्यानंतर इथं स्टार्टिंगला लिहिताना मी 2 ने स्टार्ट केलं आहे आणि इकडे लिहिताना मी बायने स्टार्ट केलं आहे. बघा जो ट्रेडिंगचा रूल आहे तोच इथं सुद्धा रूल अप्लाय करतो. डेबिटला लिहिताना 2, क्रेडिटला लिहिताना बाय. पण मात्र जे मी आता रूल सांगितले ते फक्त ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसाठीच. बॅलन्स शीटसाठी तो रूल अप्लाय होत नाही. बॅलन्स शीटच्या स्टार्टिंगला कुठे मी 2 लिहिलेलं तुम्हाला दिसतंय का? नाही. कुठे डेबिट लिहिलेलं कुठे दिसतंय का तुम्हाला? नाही. क्रेडिट लिहिलेलं दिसतंय का तुम्हाला? नाही. बाय लिहिलेलं कुठे दिसतंय का तुम्हाला? नाही. सो बेसिक फंडा काय, तर जे तुम्हाला सांगितलंय तेवढं लक्षात ठेवा. ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे यूज करण्यासाठी तुम्हाला फक्त ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस या 2 स्टेटमेंटसाठी टू आणि बाय हे वर्ड यूज करायचे आहेत. डेबिट आणि क्रेडिट हे 2 वर्ड यूज करायचे आहेत. पण बॅलन्स शीट बनवताना तुम्हाला मात्र ह्यापैकी एकही वर्ड यूज करायचा नाही. टूसुद्धा नाही, बायसुद्धा नाही, डेबिट पण नाही आणि क्रेडिट पण नाही. कुठलाच वर्ड यूज करायचा नाही. मात्र ट्रेडिंगसाठी आणि PNLसाठी टू बाय यूज करायचं, डेबिट क्रेडिट यूज करायचं आहे. तुम्हाला इथपर्यंत कळालं आहे. सो आजचा लेक्चर फक्त ह्याच्यासाठीच इम्पॉर्टंट आहे की मी तुम्हाला मगापासून सांगतोय की तुम्हाला फॉर्मॅट प्रॉब्लेम कसा असणार आहे, तुम्हाला ट्रायल बॅलन्स कसा असणार आहे, असा तुमचा ट्रायल बॅलन्स असणार आहे, अशा ॲडजस्टमेंट हा तुमचा प्रॉब्लेम फायनल अकाउंटचा. या फायनल अकाउंटच्या प्रॉब्लेमपर्यंत तुम्हाला हे 3 स्टेटमेंट बनवायचे आहेत. त्यापैकी हा ट्रायल बॅलन्सचा, हा ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट, त्याच्या मागे जो होता तो PNLचा आणि हे आहे ती बॅलन्स शीटचा फॉर्मॅट. या 3 पद्धतीमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे की फायनल अकाउंट सॉल्व कसा करतात, काय असतं ते बेसिक. बाकीचं जे काही बेसिक गोष्टी असणार आहेत ते मी पुन्हा एकदा तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगेन. सध्याची लेक्चरमध्ये तुम्हाला फक्त एवढंच पाठ करायचं आहे की काय काय बेसिक गोष्टी आहेत, काय काय इम्पॉर्टंट आहे तुम्हाला आत्ता बघायचं आहे. ओके. सो थँक्यू एव्हरीवन. प्लीज व्हिडिओ बघा, तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. पुन्हा 2-3 वेळा व्हिडिओ बघा तरच तुमच्या लक्षात येईल आणि सगळं नोट डाऊन करून ठेवा तुमच्या नोटबुकमध्ये. इथपर्यंत तुम्हाला कळालं आहे. सो टाटा बाय. नेक्स्ट व्हिडिओसाठी तुम्ही वेट करा.